वाटी झोकून दिल्याबरोबर वाटी सांडली आणि देणाऱ्यानं सांगितलं होतं हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य प्राप्त होईल. पतिव्रता स्त्रीला व्याभिचाराच्या रूपात यावं लागलं. मग शेष पाताळीहून आला तो कवनाची गेहिरी घाला सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमरा. द्रौपदीनं प्रश्न केला हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य. काय साधूची वाणी आहे. संतांचे शब्द खोटे ठरत नसतात. एकदा निळोबारा यात्रेला चालले, कालच झाला आपला प्रश्न. निळोबारा यात्रेला चालले. अहो संतांचे शब्द पंढरपुरातल्या मालकाला झेलावं लागते, त्याला पूर्ण करावं लागतंय. मंदिरातल्या मालकाला विश्वंभर भगवंताला पूर्ण करावं लागते, विश्वनाथाला पूर्ण करावं लागते. निळोबारा यात्रेला जाता जाता ते रस्त्यात गाव होतं. त्या गावातली माणसं त्या मुक्कामाला निळोबा भानदास महाराज, क्षमा भानदास महाराज सहज शब्द गेला. पण निळोबारायचं जरी नाव घेतलं तर वावगं नाही ना. सख्या तुक्याचं थोडंच घेतलं इकडच्या खालीपणाचं. निळोबारायचं घेतलंय. भानुदास महाराज होतं. कधी कधी वेळ संपला ना, वारीला जायची इतकी सोय पण निघताना पाय पडायचे आणि घरातल्या लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं. तर सहज भानदास महाराज म्हणले बरं मी वारीला जातो, तुम्हाला येणं होत नाही, तुम्ही मला प्रसन्नपणानं वाट लाग जाणं. काय वाट लावा म्हणे महाराज, आमच्या घरात लेकरू खेळत नाही हो. एवढी काय अडचण म्हणले. होईन ना, इतकंच म्हणले ना, होईन ना म्हणले. गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यावर पंढरपुरातला मालक भानदास महाराजाकडे पाहत नव्हता. भानुदास महाराजाकडे पाहत नव्हता, शेणा महाराजाकडे पाहत नव्हता. नावी समाजाचे होते शेणा महाराज, दाढी कटिंग करणारा महात्मा. पण पंढरपुरातला मालक शेणा महाराज पाया पडायला गेले की मान खाली वाकत होती. इतकं पुण्य होतं म्हणजे देव सुद्धा डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हता या लोकांकडे. भानदास महाराज मंदिरात आले की प्रभू पाहत होते. नुसतं टक 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 पाहिलं. भानदास महाराजांनी विचार केला काय असेल होय, कुस काय असेल. तर ते लावून निघलं बरं का, याच्याहून सांगतोय. असते बोलता बोलता धुता धुता मळण, बोलता बोलता कळ. जुनी मन होती ना ती. उकांडे उकरल्यापेक्षा चांगलं उकरलं पाहिजे पुराण. पुराण उकरलं की लोकांचा फायदा होतो. काय म्हणे प्रभू, अहो काय म्हणे, त्याच्या कुळात इथून पुढं 7 जन्म अपत्य नव्हतं आणि तुम्ही म्हणले होईन ना. तुमचा शब्द कसा खोटा करायचा. ही मोठाली लोक स्वतःच्या पुण्याचा साठा संपवायचे आणि पुढच्याचा उद्धार करीत होते. हो ओळी वाचली आपण काल. दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागते बरं, आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला जायचा असेल तर स्वतःच पुण्य संपत आहे. हो दिलीचा लेवाचा दिली चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. हे तोंडातून पडलेले शब्द पूर्णत्वाला येण्यासाठी मागच्या तपश्चर्याचा क्षय होत असतो. ज्वारीतली पोत्यातली ज्वारी दुसऱ्याला द्यायला कमी होणार का नाही. शिवलेल्या पोत्यातलं टोपलं भर काढ्या डबल शिवायचं म्हणल्यावर मुरगाळूनच शिवणं ना. आणि शिवायचं कशाला, कोणी घेऊन म्हणून शिवायचं तर मुंगाच बांधान. मग टाचलेलं पोत मुंग्यावर येतंय.
आणि मुंग्यातलं पोतं चुंगड्यावर येते. चुंगड म्हणजे अर्ध. मग संपली की नाही ज्वारी, पुण्य संपत असतो. मग साधूचं पुण्य जिच्या आदराने संपत आहे ती बाई किती आदरयुक्त असेल. भानुमती नावाची स्त्री, सासू होती कुंती. कांतीप्रिया नावाची दासी राजाच्या पत्नीच्या दंडाला धरून मशानभूमीकडे जात होती. हंसासारख्या चालत होत्या दोघी जणी, हंसासारख्या. मशानात पोचल्या. काय लोक असतील दुर्योधनाच्या राखेला, काय लोक असतील. दुर्योधन म्हणजे भारत देशाच्या राजाचं पोरग. हो. आणि तो राजा असा 5 वर्षापुरता नव्हता. ह्या 5 वर्षात राजान पुढच्या वर्षी तंगड मोड खुर्चीच. हो. मग रिबीन कापायच्या पण कामी नाही. असा राजा होता का तो? काय राजा हे खजिन्या. राहू दे त्याला एरीच ऐकू येत नाही. लेकरू येते त्याच्या एवढा होतो. मी बी तो घराचं गोऱ्याची शेपूट बांधित होतो. मी का साधा होतो का तो? इतका नव्हतो खोडील म्हणा. गावातले आहेत मला पाहिलेले. लहानपणी असतात माणूस काय त्याला. काही एक बाई म्हणली महाराज आमचे पोरं लय छान येत. आणि त्याच्या घरी गेलो तर माझ्या बुटाला सुतळी बांधली ना हौदातलं पाणी शेंदू लागलं. म्हणलं हेच का तुमचं पोरग? हो म्हणले काय नाही आत पाणी काढायला. म्हणलं तांबे कुठं ठेवलेत? बुटाला दोरी बांधली ना हौदातून पाणी शेंदू लागलं. ती बाई म्हणली मो पोरग लय चांगलं आहे. म्हणलं बरं आहे चांगलं आहे. ह्या बुटातलं पाणी महाराजाला पाजून म्हणजे बरं आहे आता. असते लहानपणी लेकरायचं काय अज्ञानपण असतं ते चलत राहते. काय सांगू लागलो. काय लोक असतील देवबाप्पा, कोण कोण लोक असतील याचा विचार करा. लोक तर काय जात असतील कोणाच्या बी काय विषय, पण कोण जातंय याला महत्व आहे. कोण जाते याला महत्व आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती आला की त्याचं वजन वेगळंच असतं. वजन असतं त्याचं वजन. बाबा त्या लग्नाला फलाने आलते, बापरे त्या कार्यक्रमाला ते होते बाप्पा. असं एक वजन असतं. तर ही राख सावडायला